की लोक म्हणते आम्हाला परिवर्तन पाहिजे आणि आम्ही परिवर्तन करणार यावेळेस. तुम्ही जाऊन पाहू शकता की विकास किती केलेला आहे. तुम्हाला तिथली जनता सांगेन. शहराच्या जनतेचा भावावर विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या भरोश्यावर मला बिलकुल मतदान होणार आहे. एक वेगळा आनंद आणि त्या लोकांकडून एक वेगळी ऊर्जा त्या ठिकाणी मिळते. त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल सांगत आहे की आम्ही तुम्हाला ॲक्सेप्ट केलेला आहे. प्रभागाची सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी विष्णू भाऊंच्या नेतृत्वामध्ये आम्ही प्रभागामध्ये नेत आहे. भयमुक्त प्रभाग, सुविधायुक्त प्रभाग या मुद्द्यावर आम्ही प्रभागामध्ये जात आहोत. नमस्कार मित्रांनो, जे जालना महापालिका आहे त्याच्यामधली आता निवडणुकीमधली सगळ्यात टफ फाईट म्हणा किंवा सगळ्या जालनेकरांना ज्याची उत्सुकता आहे की तिथं काय होतंय असा आहे प्रभाग क्रमांक 9, जिथं दोन मातब्बर नेते एकमेकांसमोर भिडतात आहे. काल मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला एका उमेदवाराचं मत. आता मी दुसऱ्या उमेदवाराकडे आलेलो आहे. हा प्रभाग आहे प्रभाग नंबर 9 आणि त्याच्यातला सोनल नगर. सोनल नगरमध्ये आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे शहर प्रमुख जे त्यांना उमेदवारी दिलेली आहे ते असे विष्णू पाचपुले. दादा, आता तुम्ही प्रचाराला सुरुवात करताय, तुम्हाला या प्रभागातून संधी मिळालेली आहे. आता डोर टू डोर प्रचारावर जसं भर दिसतोय प्रत्येक उमेदवाराचं, काय प्रतिक्रिया येतात, कसं काय चालू आहे सध्या? खूप मायबाप जनतेचा इतका रिस्पॉन्स आहे की लोक म्हणते आम्हाला परिवर्तन पाहिजे आणि आम्ही परिवर्तन करणार यावेळेस, अशी लोकांची इच्छा आहे. जसं आता परिवर्तन करण्याचं त्यांनी जसं सांगितलंय लोकांनी, आता तुम्ही काय मुद्दे समोर ठेवत आहात की इथं काय झालं नाही आणि काय झालं पाहिजे आम्ही करून देऊ? नाही, आता जे राहिलेला विकास आहे ते आम्ही माननीय आमचे नेते अर्जुनरावजी खोतकर यांच्या माध्यमातून पुरा करण्याचा प्रयत्न करू. जसं काय डोक्यात काही आहे अशी प्लॅनिंग की बाबा आपण या भागामध्ये काय काय केलं पाहिजे? कारण की तुम्ही दुसऱ्या प्रभागामध्ये देखील होता, तिथं देखील तुम्ही बरेच काळ नगरसेवक राहिलेले, मग तिथं काय गोष्टी केल्या तसंच इथं काय करायचं मानस असं डोक्यात आहे? मी प्रभाग क्रमांक 8 मध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता की विकास किती केलेला आहे. तुम्हाला तिथली जनता सांगेन. पण मी 8 आणि 9 म्हणून दोन्ही पण फॉर्म भरले होते. माझ्या पक्षाने मला जिथून उमेदवारी दिली तिथून मी लढा लागलो आणि मी लढत असताना मनात असं हे ठेवलं नाही की मी इकडे विकास केला तिकडे विकास केला, लढा लागलो. यात काय होत असतं, जे होणार ते जनता आमच्यासोबत आहे. जसं आता जनतेला काय पटवून देताय तुम्ही की आम्हालाच मतदान कशामुळे करावं? मतदान आम्ही याच्यासाठी म्हणायला लागलो की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला सर्वांना पक्षाने जे आदेश दिले त्या हिशोबाने आम्ही निवडणूक लढवत आहे आणि जनता आमच्यासोबत आहे माननीय अर्जुन खोतकर साहेबांसोबत. तर जे विकास आहे ह्या शहराचा तो माननीय अर्जुन खोतकर साहेबांच्या माध्यमातून या वार्डाचा विकास मला जर हे जनतेने संधी दिली तर राहिलेला पुरा विकास मी जनतेचा करणार इथून. जसं आता विधानसभेची निवडणूक होती तसं जनतेनं भाऊंवर विश्वास ठेवला होता आणि या भागातूनही देखील त्यांना चांगलं मतदान झालं होतं. तसंच मतदान तुमच्यासाठी देखील होईल का भाऊच्या नावावर? हो, 100% होईल. भाऊवर जालन्या शहराच्या जनतेचा भावावर विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या भरोश्यावर मला बिलकुल मतदान होणार आहे. यांच्यासोबतच जसे हे शहर प्रमुख आहेत हे ऑलरेडी नगरसेवक राहिलेले आहेत, तसंच आता शिवसेनेमध्ये किंवा अन्य प्रत्येक पक्षामध्ये आपण जसं बघतो ना, युवकांना संधी देण्याचं एक हेच झालं सुरू झालेलं आहे. तसंच शिवसेनेमध्ये बरेच नवे चेहरे यावेळेस आलेले, त्याच्यातलाच एक नवीन चेहरा या प्रभागातून उभा राहतोय. दादा, तू पहिल्यांदा निवडणूक लढतोय, काय अनुभव आहे, कशा प्रकारे तू सामना करतोय, समोर जात आहे जनतेच्या? ही तुम्ही बरोबर सांगितलं की मी पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे. पण ज्यावेळी खोतकर साहेब असतील हे सगळे लोक होते त्यावेळेस त्यांचा प्रचार या ठिकाणी आम्ही करायचो. पण आता स्वतः आम्ही निवडणुकीच्या मैदानात आहे आणि यावेळी स्वतःचा प्रचार करतो. एक वेगळा आनंद या ठिकाणी मिळत आहे आणि ज्या लोकांसाठी 12ही महिने खोतकर साहेबांच्या माध्यमातून, विष्णूभाऊ पाचपुले यांच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडवत असताना आज त्यांच्याकडे मतदान मागण्यासाठी जातोय. एक वेगळा आनंद आणि त्या लोकांकडून एक वेगळी ऊर्जा त्या ठिकाणी मिळते. त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल सांगत आहे की आम्ही तुम्हाला ॲक्सेप्ट केलेलं आहे. तसं तर तू लोकांमध्ये जातोय, लोकांना काय पटवून सांगतोय की तुलाच का मतदान करण्यात यावं? नगरसेवकाचं काम असतं वॉटर गटर मीटर, हा तो कॉमनली नगरसेवक झाल्यानंतर सगळं करावंच लागतं. प्रभागाची सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी विष्णू भाऊंच्या नेतृत्वामध्ये आम्ही प्रभागामध्ये नेत आहे की भयमुक्त प्रभाग आणि सुविधायुक्त प्रभाग या मुद्द्यावर आम्ही प्रभागामध्ये जात आहोत. तसं आता तू एक बघितलं तर बऱ्याच पक्षांमध्ये तुमचाही असो किंवा दुसऱ्या पक्षाचो निष्ठा डावलण्यात येते असं सांगण्यात येतं, पण तुला जे तिकीट मिळालंय याच्यावर असं जाणवतं की निष्ठा कामी आली असं वाटतंय का?
बिलकुल निष्ठा कामी आली आणि पक्षाप्रतीची इमानदारी या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत असं मला निश्चितपणे वाटतं. तसं आता समजा जनतेनं तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तुला निवडून देखील दिलं, तर डोक्यात काय आहे की सगळ्यात पहिले काय करायचं? सगळ्यात पहिले प्रभागातले सगळे जे ओपन स्पेसेस आहेत सगळ्यांमध्ये युवकांसाठी ओपन जिमची सगळ्या युवकांसाठी प्रभागातल्या जेवढे ओपन स्पेस आहेत तिथं ओपन जिम खोतकर साहेबांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून आणून प्रत्येक प्रभागाच्या ओपन जिममध्ये युवकांसाठी फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे फ्री ओपन जिम करण्याचा माझा मानस आहे. सर यांनी युवक काय पाहिजे युवकांना त्या हिशोबाने युवक आला पाहिजे पुढे आपण नेहमी म्हणत असतो. आणि आपण जसं म्हणतो ना की रडगाणं बाहेर कधीपर्यंत सांगणार, एखाद्या वेळेस सिस्टममध्ये जाऊन बदल करण्याची तयारी देखील ठेवा. त्याच्यासाठी आजचा युवक देखील या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे. दादा आता शेवटी जर तुम्हाला मतदारांना आवाहन करायचं असेल तर काय करणार, की तुम्हाला मतदान कशासाठी करावं? मतदान मी म्हणलो ना तुम्हाला याच्या पहिले बी की आम्ही जे अर्जुन खोतकर साहेब यांच्या माध्यमातून या शहराचे आमदार आहे त्यांच्या माध्यमातून ह्या प्रभागाचा जे राहिलेला विकास आहे तो विकास पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. जसं हे होते प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवार विष्णू पाचफुले आहेत, शुभम टेकाळे आहेत आणि ठाकूर साहेब आहेत. जे सगळं इथं आता उमेदवारी दाखल झालेली आहे, निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि प्रभाग 9 जे सगळ्यांना चर्चेचा विषय ठरलेला आहे. ही फाईट आता कशी होते, इथं काय निकाल लागतो ही इथली जनता ठरवणार आहे. जनता देखील विचारांवर मतदान करेल हेच अपेक्षा करतो. कोणत्याही आमिषाला बळी न पडता तुम्ही मतदान केलं पाहिजे हीच अपेक्षा मी जनतेकडून करतो आणि थांबतो. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल.